मित्रांनो, कुठेतरी जिद्द सोडायची नाही अशी आपल्याला जोडी पळताना बघायला भेटतं. पहिली शर्यत भले पडली असेल, पण याच जोडीने पुन्हा एकदा परत एकदा मोठी गाडी खेळण्याचं ठरवलं आणि पुन्हा एकदा या गुलालासाठी पात्र ठरले. शरद शेठ, नमस्कार. नमस्कार. दादा, सांगा ना, आज आपली कशी शर्यत जमली आणि आता ही दुसरी शर्यत कोणाशी होती? पहिली गाडी माझी बॅनरवर जमलेली होती फौजी बरोबर. तर ती गाडी काही पेंडिंगला राहिली, सुतात पडली. त्याच्यानंतर गाडी पडल्या पडल्या आम्हाला सम्राटवाले विचारायला आले, रगिलवाले सम्राटवाले, की गाडी करता का. तर थोडा एक 10 मिनिटं बैलांना विश्रांती देऊन विचार केला आम्ही पूर्ण पोरांनी, की चला एक गाडी हरलेली आहे, जे होईल ते देवर, दुसरी गाडीचं नियोजन आपण करूया. तर त्या सर्व पोरांच्या नियोजनात आम्ही ती गाडी जमवली. ओके. दादा, आता बघतोय आपण आरिबे पण एकदम चांगला पळतोय आणि मोठे मोठे लढती नेहमीच करत असतं. आता बघायला गेलं तर तुम्ही एकदम टॉपच्या शर्यती करता. तुमचा हेतू काय आहे नक्की मोठ्या शर्यती करण्याचा? आमचा हेतू एकच आहे, की आता बैल थोडासा वयाने पण झालेला आहे आणि आता नाही तर कधी खेळायचंय. म्हातारा झाल्यावर त्याच्यावर काही म्हणजे किती आपण अपेक्षा ठेवायची. 100%. आहे आता 1 ते 2 वर्ष राहिलेत त्याचे, त्यापर्यंत आपण खेळून घेऊ. बघायला गेलं तर आजची गाडी पण मोठी होती, दुसरी सम्राटची निलजेचा एकदम टॉप पळतोय. हा, सम्राट आणि रगील होता. आम्हाला मागच्या आठवड्याला सम्राट आणि साईगावचा सुंदर यांनी टाकलेले होते. तर आम्हाला पण चान्स पाहिजेच होते आणि आम्ही खेळायची तयारीच होतो. तर देवाच्या कृपेने आज आमची त्यांची मैत्रीपूर्व लढत झाली आहे मैदानात. बघा, कुठं तरी जाता जाता एक गुलाल देखील मिळून गेला. आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता, कारण का पहिली गाडी पडलेली लगेच दुसरी केली आणि गुलाल भेटला त्याच गाडीवरती. त्याच गाडीवरती आम्ही बैलावर पुन्हा विश्वास ठेवला आणि आज थोडासा आमचाच बैल कुठेतरी हे वाटत होतं आम्हाला, एकदम फ्रेश नव्हतं वाटत. दुखी दुखी वाटत होतं, काही आज म्हणजे ताप आहे की काय बैला ते समजत नाही. चेकिंग करू घरी गेल्यावर. पण एक विश्वास ठेवून आम्ही दुसरी शर्यत खेळलो आणि दिली, बैलांनी साथ दिली. शिवशंभूने आम्हाला खूप सपोर्ट केला. दिवाळी, श्रीराम भगत आणि मयूर यांनी खूप सपोर्ट केला, बैल भेट दिला आम्हाला आणि आम्ही त्या विश्वासावर एकत्र गाडी पळवली. पहिले भले आमचा पहिले एक पराजित झालो, पण आता आमची जीत झाली. 100%. तर शिवशंभू बद्दल काय बोलाल, कारण का बघा वासरू आहे आणि चांगला टॉप मध्ये पळतंय. मागच्या वेळेस पण त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना विश्वास आहे या नंदीवरती आणि खरोखर आज एक चांगला पैरा घडून आला आणि चांगली लढत दिली, चांगला गुलाल झाला. काय बोलाल? आमचाही तीच अपेक्षा होती. तो 2 दात आहे आणि आता जी फौजी बरोबर गाडी खेळलो त्याही पण 4 दातांनी एक बैल टाकला, आम्ही 2 दातांनी बैल टाकला. तरी आम्ही लढत खेळलो का, की आम्हाला शिवशंभूवर विश्वास होता आणि मागच्या आठवड्यात आम्ही फेरा मारला तर ती गाडी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पळाली होती. आज कुठेतरी आमचा थोडासा बैल नाराज आहे किंवा बिमार आहे काय ते आता बघायला लागलं मला घरी जाऊन. पण आम्ही विश्वासाने गाडी खेळलो. बघा, पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला त्यांनी स्पीड जास्त लावला. काय वाटतंय? तेच बोलतो, बैल खाली नव्हता का काय, गॅस आहे पोटात, समजलं नाही आम्हाला पहिल्या शर्यतीला. त्याच्या पुढचा कार्यक्रम जेव्हा नियोजन असेल तर आम्ही गाडी तर पळूच एकत्र, पण थोडासा आता नियोजन करून पळू. 100%. दादा, आजच्या मैदानाबद्दल काय बोललं, कारण का सकाळचं मैदान ठेवलेलं कमिटीने आणि कुठेतरी बैलांना दुखापत नको व्हायला म्हणून किंवा दगावतात नंदी, त्याच्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेतला. एकाली कमिटीचे आणि आपल्या पूर्ण शर्यत कमिटीचे मी पूर्ण आभार मानतो, की एकदम परफेक्ट नियोजन होतं. आणि आता कसं आहे, लोकांना जायला संध्याकाळ होते, बैलांना जायला लेट पोहोचतो, हे भेटतो रतीब खायला संध्याकाळ होते, बैल उपाशी राहतात. आता कसं व्यवस्थित घरी जाऊन सर्व आराम देखील करू शकतो आणि मुलांना सुट्ट्या लागल्यात, काहीतरी कुठेतरी फिरायला एन्जॉय करू शकतो आणि बैलांना देखील धुवून वगैरे साफसफाई करून लवकरात लवकर रतीब खायला भेटेल त्यांना आणि आरामी भेटेल. दादा, बघा आता चांगलं नियोजन करताय तुम्ही. कधी कधी एखादी शर्यत हारते, पण हारल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळेला असं ऐकायला येतं की टॉप मध्ये असणाऱ्या आरिबा कुठून कुठेतरी बॅकफुटला चाललाय की काय काय म्हणाल तुम्ही? नाही, बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न नाही. काय, बैलाला तो जनावर आहे, नंदी आहे. नंदीच्या पोटात दुखत असेल तर आपण डॉक्टर बघेल दुखतोय की काय, ताप आलाय काय. आता आपण तर आपले प्रयत्न असतो की बैल उपाशी नाही म्हणून थोडासा कुठेतरी हिवा, काहीतरी पाणी पाजून थोडासा आणतोच. आता गाडी पडली म्हणून बॅकअपला जाणं नाही ना. आम्ही कधी गाडी पडले चिर पण करत नाही, चिरचिर पण करत नाही, जिंकल्यावर सुद्धा आम्ही आनंद करत नाही. बरोबर. थोडासा गुलाल टाकतो. आता एवढी मोठी गाडी झाली, काय आम्ही हा ना करत नाही, काही नाही. गाडी झाली, आता मगाशी एक गाडी पेंडिंगला राहिली, समोरचा बोलतो की माझी 1 इंचात लागली, घे बाबा तुझी लागली. एवढं काही नाही, हार जीत होणार आहे, बॅकफुटला नाही. याच्या जेव्हा हार होते तेव्हाच काहीतरी आपल्याला शिकायला भेटतो त्या हार मधून. आता समजा आमचा बैल गाडी पडली, याच्या पुढचं नियोजन असेल कशी ती गाडी मारायची, याचं नियोजन आम्ही दोन्ही मालक त्यानं मारले किंवा त्याही पैरा करतो किंवा आम्ही पैरा करू किंवा एकत्र बोलून ती गाडी कशी मारायची पुढच्या अड्ड्यात, त्याचं नियोजन आम्ही करणार. नक्कीच, खूप साऱ्या शुभेच्छा. चला, मयूर दादाशी बोलतो 2 मिनिटं. हा मित्रांनो, दुसरा किंग शिवशंभू बघतोय आपण. एक पैऱ्यामध्ये पळाला आरिब्याच्या आणि एक चांगला गुलाल केला. मयूर शेठ, नमस्कार. नमस्कार दादा, काय सांगाल, आज गुलाल झाला, पहिली शर्यत पडल्याच्या नंतर दुसऱ्या शर्यतीचा गुलाल आज घरी घेऊन जात आहे, कसं वाटतंय? नक्कीच जरा चांगलं वाटतं, कारण पहिली गाडी पडली आपली म्हणजे पेंडिंग होती.
त्या गाडीचा तोंड लागलेला, त्यांना विजय भेटला. नंतर शरद दादा बोलतो आपण दुसरी गाडी वापस पळू. बरं ठीक आहे पळू बरं. आणि दुसरी गाडी आपण, त्यांचं नाव होतं, आपण फिरवला आणि गाडी गुलालात राहिली, गुलाल झाला. ओके, काय सांगाल या जोडीबद्दल? मस्त पळाली, येणाऱ्या कालामध्ये कसं काय पळवाल तुम्ही? हो नक्कीच चांगली गाडी पळाली. वापस पुन्हा एकदा ही गाडी पळताना बघायला भेटेल. काय अंदाज आला या गाडीचा? कारण का बघा पहिली फेऱ्याला थोडीशी कमी वाटली. मला तर वाटतं फेरा काढून दुसऱ्या वेळेस जर हे केली तर चांगली पळेल. हा पहिल्यांदा आता जर झाला, पुढच्या वेळेस नियोजन झाला तर आपण आरब्याला पहिला फेरा काढू आणि नंतर गाडी पळू. आणि शिवशंभूचा असं आहे, तो पहिलीला पळतोच आणि दुसरीला अजून वाढून पळतो, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. बरोबर. दादा कसं काय नियोजन करताय पुढचं याचं? कारण का वासरू आहे, वासराचं भविष्य खूप मोठं आहे. शिवशंभू नाव करतोय, आपण बरेचशा वेळेला बघितलेलं आहे. आता आणखी चांगल्या स्पीडला लागलाय, काय हो, म्हणशील? नक्कीच. तो गेल्या वर्षी आदत होता तेव्हापासून पण टॉप मध्येच पळतोय. हा. आता यावर्षी दुसरा आहे, टॉप मध्येच पळतोय. आपण त्याला आरामात पळवतोय. हप्त्यातून बुधवार रविवारच बैल काढतोय आणि जास्त त्याच्यावर येणं देत आपण, कारण त्याच्यामुळे आपला खेळ चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वजण ओळखतात. आज म्हणून आपण त्याला त्रास होईल ही गोष्ट कधीच करणार नाही. आता आपला भाऊ पण येऊन गेला. तुमचे जुने पैरेकरी, एक मैत्रीचा संबंध कुठेतरी कायम आपण बघायला भेटतंय, काय बोलतील? नक्की 100%. मी आज पण पायरा करायचा असला तरी मी शुभमला विचारतो, गाडी जमवायची असेल तरी मी शुभमला विचारतोय, शुभम असा असा पायरा होतोय, अशी अशी गाडी जमते, काय करू? शुभम बोलला जमव, कमी जमवतोय. आपला नितीश खोरे झाला दावडीचा, त्याला पण त्याच्याशी माझा एक कॉन्टॅक्ट चांगला असतो. पायऱ्यासाठी नियोजन आम्ही करतो सर्वजण मिळून. बघा कुठेतरी हा मैत्रीचा केलाय. मैत्रीमध्ये आपण मित्राला सगळं विचारून सगळ्यांना घेऊन एकत्र खेळत असतो. त्याला शिवशंभू चांगला पळतोय. येणाऱ्या कालामध्ये आणखी चांगले लढती करून चांगला गुलाल घेऊ, हीच देवाची प्रार्थना. धन्यवाद दादा. नक्कीच. तुमचं पण आभार. असेच गरीबाचे बैल उजेडात आणा. तुम्हाला पण आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.